नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी अशीची बदल घडवेल। महाराष्ट्र शासनाच्या फूड अँड सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटने एक फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, ते होतं थेट वाहतुकीचा। या निर्णय झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये एक या दोन जो गोडाऊन जो आपण FCI कडून म्हणजे अनाज आणायचा आणि त्याच्यानंतर दुकानाला पाठवायचा, तर या गोडाऊन आता रिकामी झालेला आहे। या गोडाऊनचा वापर हे शासकीय मालमत्तेचा वापर योग्य रीती व्हावा याच्यासाठी नाशिक प्रशासन प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये रेकॉर्ड रूम आणि काही ठिकाणी कार्यालय करण्यात येत आहे। चांगलं प्रशासन कसं असावं याच्यासाठी नीती आयोगाचा अगर आपण अहवाल वाचला तो आपलं जो मंडल स्तरीय कार्यालय आहे त्याला बळकट करण्याची गरज आहे। याचा विचार करून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती आदरणीय विभागीय आयुक्त नाशिक विभागाच्या अध्यक्षतेखाली नेमला होता। त्याच्यामध्ये अहिल्यानगरचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पण होते। या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2025 दिवशी मंडल कार्यालय बळकटीकरणचा एक GR महसूल मंत्री महोदयांचे निर्देशानुसार काढला। या GRची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचे मूर्त स्वरूप देण्यासाठी या एक प्रयोग नाशिक शहरच्या मंडल कार्यालय आणि 5 तलाठी कार्यालयाला एकत्रित करून करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। याच्यामध्ये जो नवीन अधिकार या मंडल कार्यालय आणि तलाठीला प्राप्त झालेले आहे त्याच्या अनुषंगाने एक मध्यवर्ती भागामध्ये त्याच्या कार्यालय करण्यात आलेलं आहे। या कार्यालयाची अगर आपण रूपरेषा पाहिला तर ही एक बँक ब्रांचचे रीती आहे। आपण म्हणतो की लोकाभिमुख प्रशासन आपल्याला द्यायचे आहे, तर या लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी जो आपले ग्राम महसूल अधिकारी व तलाठी आहे ते पब्लिक फेसिंग काउंटरमध्ये राहणार आहे, त्या ठिकाणी बसणार आहे, जेणेकरून कुठलेही म्हणजे कर्मचारीला त्या ठिकाणी काय गोष्टी द्यायच्या म्हणजे कुठलेही नागरिकांना त्या ठिकाणी कुठले पेपर द्यायचे असेल तर त्या ठिकाणी ते थेट देऊ शकतो। 7/12 मध्ये कुठले म्युटेशन या फेरफार करायचे असेल तो जसे एक बँक ब्रांच मध्ये मेकर चेकर असतो, त्या मेकर आपले ग्राम महसूल अधिकारी व तलाठी राहणार आहे आणि चेकर आपले मंडल अधिकारी या रेव्हेन्यू इन्स्पेक्टर राहणार आहे। त्या एक सिंगल कार्यालयामध्ये 5 तलाठी आणि मंडल अधिकारी बसतोय। त्याची पूर्ण रूपरेषा एक बँक कार्यालय सारखं आहे। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची सुविधा, पाण्याची सुविधा, इतर सगळे सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। हे स्वतंत्र कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या नाशिक शहरासाठी जिल्ह्यासाठी एक नवीन प्रयोग आहे, नवीन GRची अंमलबजावणी आहे आणि या गोष्टीच्या सुरुवात या ठिकाणी होत आहे। आज सन्माननीय गिरीश महाजन साहेब आणि आदरणीय देवयानी फरांडे मॅडमच्या हस्ते याचे उद्घाटन आदरणीय विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम